है ठान लिया हमने, सूरज सा जलना है, सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना है। ठान लिया हमने, सूरज सा जलना है, सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना है। ठान लिया, ठान लिया, ऊंचे रहे जो तेरे कद से इरादे, तो ये फलक मगरूर बेबस होके तेरे आगे दिखेगा मजबूर। तुम ताना तुम ताना हो भले कोहरा घना तो मगर गम न मना, जरा कदम बढ़ा ये छट जाएगा। हो भले कोहरा घना तो मगर गम न मना, जरा कदम बढ़ा ये छट जाएगा। नजरिया बदल के नजारे बदल दे, खिलाफत के सारे इशारे बदल दे, पैरों पे आके तेरे मंजिल रुकेगी जरूर। है ठान लिया, रहता लिया, ठान लिया हमने, सूरज सा जलना है, सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना है। 10वीं कक्षा के विद्यार्थियों में बोर्ड परीक्षा का भय दूर कर 10वीं बोर्ड की परीक्षाओं को सुलभ बनाने और विद्यार्थियों में आत्मविश्वास का संचार करने के मकसद के साथ गणेश नायक चैरिटेबल ट्रस्ट द्वारा 1998 से चली आ रही परंपरा को कायम रखते हुए रजत जयंती वर्ष में पदार्पण कर गणेश जी नायक एसएससी सराव परीक्षा 2023-24 का जोशो खरोश के साथ शुभारंभ ऐरोली के विधायक गणेश नायक की प्रमुख उपस्थिति में नेहरू स्थित तेरणा मेडिकल एंड डेंटल कॉलेज में संपन्न हुआ, जहां उनके साथ गणेश जी नायक चैरिटेबल ट्रस्ट के अध्यक्ष संजीव नायक, साथ ही विशेष अतिथि के तौर पर मौजूद थे शिक्षण महर्षि करमवीर भावराव पाटिल की पोती जयश्री चौगले, भाभा अणुशक्ति केंद्र के रिटायर्ड ज्येष्ठ सहयोगी अनंत चौगले, ट्रस्ट के सचिव तथा नवी मुंबई भाजपा जिला अध्यक्ष संदीप नायक, ज्येष्ठ पूर्व नगर सेवक अनंत सुतार, दशरथ भगत, पूर्व महापौर सागर नायक आदि तमाम मान्यवर। इस दौरान गणेश नायक ने जयश्री चौगले और अनंत चौगले का सम्मान कर उनके संघर्ष और उनके कार्यों को आज के युवा पीढ़ी के लिए एक प्रेरणा स्रोत करार दिया। 25 वर्षों से आयोजित इस गणेश नायक एसएससी सराव परीक्षा में अब तक तकरीबन 1.5 लाख से भी अधिक विद्यार्थियों ने भाग लेकर बोर्ड परीक्षाओं में अच्छे अंक लाकर आज एक नया मुकाम हासिल कर चुके हैं। बता दें कि 6 से 21 जनवरी तक आयोजित इस एसएससी सराव परीक्षा अपनी रजत जयंती वर्ष मना रहा है, जिसके चलते इस साल तकरीबन 85 स्कूलों के कुल 9,900 छात्र परीक्षा में शामिल हुए हैं और ये परीक्षाएं 26 केंद्रों पर 3 भाषाओं मराठी, हिंदी और अंग्रेजी में आयोजित की गई है। इस दौरान अनंत चौगले ने विद्यार्थियों को मोटिवेट करते हुए कहा कि अपनी बुद्धि का सही इस्तेमाल हर विद्यार्थियों को करना चाहिए, तभी सफलता मुमकिन है। वहीं साल 2004 में इसी गणेश जी नायक एसएससी सराव परीक्षा देकर आज नवी मुंबई महानगर पालिका अस्पताल में प्रतिष्ठित पद पर कार्यरत डॉक्टर प्रशांत राठौड़ ने इस दौरान अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि परीक्षा में अच्छे अंक पाने के लिए
अभ्यास जरूरी है। इस दौरान गणेश नाइक ने कहा कि असफलता से न घबराएं, क्योंकि गणेश नाइक उनके अभिभावकों के साथ सभी छात्रों के पीछे एक कुटुंब प्रमुख के तौर पर खड़े हैं। SSCच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळावा म्हणून SSC सराव परीक्षेचा शुभारंभ केला। त्या कालखंडामध्ये माझे सहकारी आनंद सुतारे माझ्याबरोबर काम करत होते। नंतर त्यांना मी त्या विभागाचा प्रमुखच बनवून टाकला। आजवर 1.5 लाख विद्यार्थ्यांना या सराव परीक्षेमध्ये 25 वर्षात सहभाग घेतला। यावर्षी सुमारे 9,900 विद्यार्थी सहभाग घेत आहेत। एकूण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतोय, त्यांच्यामध्ये भीती नाहीशी होते आणि भविष्यकाळामध्ये आत्मविश्वास असणं हे ज्ञान घेण्याचं करता पहिले बॅकग्राऊंड तयार झालं असं मी समजतो। एकूणच सर्वांचं आपलं सहकार्य मिळते आहे। माझे सर्व सामाजिक जीवनामधले सर्व सहकारी, विविध राजकीय पक्षामध्ये असलेले लोक, तुम्ही विविध प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियाचे तुम्ही प्रतिनिधी, आज ही जबाबदारी संजू नाईक, संदीप नाईक, सागर नाईक आणि आनंद सुतार हे चौघेजण त्या ठिकाणी पार पाडत आहेत आणि त्याचा नवी मुंबईच्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होतोय आणि भविष्यकाळात होईल असा माझा विश्वास आहे। हे बघा बाब असे की मी मगाशी सांगितलं की आम्ही ज्याला परीक्षेला 7वीला ज्याला मी गेलो त्याला इथून बस दुसऱ्या दिवशी नक्की येईल याची गॅरंटी नव्हती। MH हायस्कूलच्या शाळेमध्ये आमची राहण्याची व्यवस्था झाली होती आणि न्यू इंग्लिश स्कूलला आमचं परीक्षेचं सेंटर होतं। 7वीचं मी बोलतोय, कोण बाजूला बसले कोण पुढे काही समजत नव्हतं। ठाणे जिल्ह्याचं शहर, तालुक्याचं शहर, त्या शहराचं सुद्धा महात्म्य त्याला सगळ्या लोकांना माहीत पडत नव्हतं आणि अशा प्रकारच्या तणावामध्ये विद्यार्थी परीक्षा देत असत। पाठ केलेलं किंवा घेतलेलं ज्ञानसुद्धा त्यावेळेला विसरून जाण्याची परिस्थिती निर्माण व्हायची। अशा परिस्थितीमध्ये आजचे हे विद्यार्थी भाग्यवान आहेत। त्यांच्याकरता आम्ही त्यांच्या कुटुंबातल्याच एक घटक म्हणून आम्ही आत्मविश्वासाने त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं की आग्रह धरा, निग्रह करा, परंतु दुराग्रह करायचा नाही। खोट्या पद्धतीनं पास व्हायचा मार्ग कॉपी वगैरे करायची नाही आणि जर दुर्दैवानं जर का एखाद्या विषयात अपयश आलं तर त्या ठिकाणी ते एका वर्षीचं परीक्षेचं अपयश म्हणजे जीवनाचं अपयश नाही। आणि मी विद्यार्थ्यांना सांगितलेलं की तुम्ही जगातल्या मोठ्या मोठ्या पॉलिटिकल आणि ज्याने अचिव्हमेंट केले अशा लोकांचा तुम्ही अभ्यास केलात तर ते कुठल्या ना कुठल्या प्रायमरी, सेकंडरी, कॉलेज जीवनामध्ये कधी ना कधी नापास झालेत। म्हणजे याचा अर्थ तुम्ही नापास व्हा असा माझा तुम्हाला काही म्हणजे संदेश नाही, परंतु तुम्ही त्याविषयी अदरवाईज मनाला लावून न घेता काही विद्यार्थी आत्महत्येसाठी म्हणजे प्रवृत्त होतात तर ते करू नये आणि त्याच्या आईवडिलांनी सुद्धा मुलांकडून यशाची अपेक्षा करावी, परंतु कुठे मरणाचे जीव घेण्या स्पर्धेमध्ये त्यांनी यश मिळवावं आणि जर नाही यश मिळालं तर त्यांना दुष्ण देण्याचं आईवडिलांनी सुद्धा ते काम करू नये। वहीं संजीव नाइक ने इस रजत जयंती वर्ष गणेश जी नाइक SSC सराव परीक्षा की विशेषताओं का जिक्र किया। आज मला खूप आनंद होतोय की श्री गणेश जी नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही सराव परीक्षा सातत्यानं 25 वर्ष या ठिकाणी होते आणि या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये 9,900 विद्यार्थी या ठिकाणी आपल्या भविष्याची वाटचाल करण्यासाठी आज या परीक्षांना बसलेले आहेत। समाधान या गोष्टीचं आहे की लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नुसता नाही घेतला तर अनुभव घेतला। आज डॉक्टर राठोड नवी मुंबई महापालिकेचे एक आरोग्य अधिकारी आहेत, त्यांनी आपला अनुभव सांगितला। मला असं वाटतं की असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही फार कमी होतो याच्यामध्ये, गणित आम्हाला कच्चा होता आणि गणिताची परीक्षेमध्ये ह्या परीक्षेत पास नाही झालो, नापास झालो, त्याच्यातून कुठे कमी आहे आमच्या लक्षात आलं आणि मग आम्ही मूळ जी SSC परीक्षा आहे ती पास झालो। मला वाटतं याच्यापेक्षा मोठं यश काय असू शकतं आणि म्हणून मला वाटतं आत्मविश्वास हा फार आवश्यक असतो, तो कुठल्याही क्षेत्रात असू दे आणि त्याच्यासाठी सराव हा महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं ही परीक्षेचं यश तेच आहे। राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण केलं पाहिजे,
आणि ते सातत्यानं असण्याचं आवश्यकता आहे. ते गणेशजी नाईक साहेबांनी सांगितलेलं तीच रेघ पुढे मी असेल, संदीपजी नाईक असतील, सागरजी नाईक असतील, आमचं या शहराप्रती जे कर्तव्य आहे ती भावना लक्षात घेऊन हे करतो आहे. याच्यामध्ये कुठे मोठे आम्ही काहीतरी काय विशेष करतो असं नाही, तर ही गरज आहे. मला वाटतं हाच आमचा उद्याचा इतिहास आहे, उद्याचं भविष्य आहे. आणि मला असं वाटते की ते जर मजबूत झालं तर शहर मजबूत होईल. ज्या ठिकाणी लहान खालच्या स्तरापासून म्हणजे 10वीचा विद्यार्थी जर यशस्वी झाला तर पुढे तो सायंटिस्ट होईल किंवा काहीतरी यश प्राप्त करेल, एवढंच आमचा उद्देश नाही, तर त्याला आत्मविश्वास देणं आहे. अनेक विद्यार्थी स्वतःचा जीव गमावतात याच्यामध्ये, आणि ते होता कामा नये. हा प्रयत्न या सराव परीक्षेचा आहे. आणि मला असं वाटतं की ते यश भविष्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला अजून अधिक वाढवण्यासाठी आम्ही सर्व सहकारी जोमानं काम करत आहोत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी आवश्यक असं सहकार्य निश्चितपणे आम्ही अपेक्षित करतो. निश्चितपणे या ठिकाणी विविध प्रकारचे पुरस्कार आहेत. लॅपटॉपच्या माध्यमातून, पानटॉपच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही त्या विद्यार्थ्यांना एक बारकोड देऊन काही जे विशेष अशा परीक्षांचे पत्रक जे आहे, परीक्षाचं पेपर आहे, त्याचं आम्ही संकलन करून त्या विद्यार्थ्यांच्या माहितीकरता उपलब्ध करून दिलं आहे. त्याच्यामुळे आमचं विशेष असं कार्य या ठिकाणी हेच आहे की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसावं आणि आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी निश्चितपणे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. ब्युरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क.